एकीकडे ठाण्यामध्ये भाजपनं कुठेतरी प्रचाराला सुरुवात केलेली आहे, कारण ठाण्यामध्ये भाजपच्या वतीनं बॅनरबाजी मोठ्या संख्येने करण्यात आली। असं असताना आता ठाण्यामध्ये शिवसेना ही स्वतंत्र प्रचार करणार आहे अशी माहिती समोर येते। एकंदरीतच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वतंत्र सभा इथे पार पडणार आहेत अशी माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भातला सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, तो आपण पाहूयात। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनामध्ये सर्व काही मतभेद आहे का अशा पद्धतीचं चित्र जो आहे तो सध्या तरी ठाण्यामध्ये दिसून येतं। आपण जर पाहिलं तर सकाळी जे आहे ते भाजपच्या माध्यमातून जे आहे ते नमो भारत नमो ठाणे अशा पद्धतीचे बॅनर जे आहे ते संपूर्ण ठाणे शहरामध्ये 16 ठिकाणी जे आहे ते लावण्यात आलं। कुठेतरी त्यामध्ये भाजपने जे आहे त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जर आजपर्यंत जे आहे भाजपच्या शिवसेनाच्या माध्यमातून जर शिवसेनेचा फॉर्म्युला आम्हाला दिला गेला नाही तर आम्ही स्वतंत्र लढलो। तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं ठाण्यातील कळवा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचा खासदारकी लोकसभेच्या खासदारकी मतदारसंघ आहे आणि याच ठिकाणी शिवसेनाच्या माध्यमातून कुठेतरी आता मोर्चा मेळावा देखील आज निर्धार मेळावा जो आहे तो पक्षाच्या माध्यमातून घेण्यात येणार। विशेषतः स्वतः श्रीकांत शिंदे याच मतदारसंघातून खासदार आहे आणि या ठिकाणी जे आहे ते शिवसेनाचा निर्धार मेळावा पार पडणार आहे आणि याच ठिकाणी कशा पद्धतीने शिवसेना जी आहे ती स्वतंत्र लढण्यासाठी देखील या ठिकाणी संध्याकाळी नारळ फोडणार आहे। तत्पुरती आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये 3 वेळा जी आहे ती भाजप आणि शिवसेनाची बैठक पार पडलेली आहे, परंतु अद्यापर्यंत कुठल्याही सीट शेअरिंगचा फॉर्म्युला जो आहे तो भाजप आणि शिवसेनामध्ये ठरत तरी त्यामुळे दोघंही पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या जे आहे ते प्रचाराला नारळ फोडण्याला सुरुवात झालेली आहे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून कुठेतरी शक्ती प्रदर्शन दोघे पक्ष करताना दिसत आहे। सध्या तरी मोठ्या प्रमाणात भला मोठा स्टेज जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात येत आहे। अनेक कार्यकर्ते जे आहे कळवा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना मानणारा वर्ग जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात, त्यामुळे संध्याकाळी कशा पद्धतीने श्रीकांत शिंदे जे आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने शिवसेनांनी काम करावा याही देखील मार्गदर्शन, त्याचबरोबर शिवसेनाचा आणि भाजपमध्ये जे काही युतीचा फॉर्म्युला आहे तो संध्याकाळपर्यंत ठरवून येणार आहे का, किती जागेवरती शिवसेना लढणार, किती जागेवरती भाजप लढणार, तेच पाहणं महत्त्व ठरणार आहे। अनेक शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।